मंडळी, राज्यात मंत्रिमंडळाला जोड म्हणून आता एका अधिकृत मांत्रिक मंडळाची स्थापना करण्याची वेळ आली आहे। कारण का तेही सांगतो। असं कळतंय की राज्यातल्या 40 पेक्षा जास्त लोकप्रतिनिधी, मंत्री आणि अनेक अधिकारी स्वतःचा उद्धार करण्यासाठी भोंदू खरातच्या दरबारात रेग्युलर असायचे। खरातला विचारल्याशिवाय त्यांचं पानही हलत नव्हतं। अशा वेळी मग सामान्य जनतेला त्या दिव्य शक्तीपासून वंचित ठेवणं हा घोर अन्याय नाहीये का? त्यामुळे महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी आता एकच उपाय दिसतोय आणि तो म्हणजे भोंदू बाबा आणि त्यांचं जादूटोणा तंत्रज्ञान। कारण त्यांच्याकडे जगातल्या सगळ्या प्रश्नांवर उत्तर आहेत। मग अशी माणसं आपण जपली पाहिजेत, त्यांच्या हातात अधिकृत काम दिलं पाहिजे। चोरी छुपे त्यांना काही करता आलं नाही पाहिजे। पहिलं काम तर त्यांना होर्मुझच्या खाडीमध्ये अडकलेली गॅस आणि तेलाची टँकर लिंबू भारून बाहेर काढण्याचं दिलं पाहिजे। खरं सांगतोय, गरिबी हटाव सारख्या योजना राबवण्यामध्ये थेट काही बाबा लोकांची उच्चस्तरीय समिती नेमून राज्यभरात गुप्तधन शोध मोहीम हाती घ्यायला पाहिजे। पैसाच पैसा। दुष्काळी भागात नदीजोड प्रकल्प वगैरे करून हजारो कोटी रुपयांची बर्बादी करण्यापेक्षा पानाड्या बाबांची एक कमिटी नेमायची आणि त्यांनाच नदीचं पात्र वळवा म्हणायचं तिकडे दुष्काळी भागात। मुंबईच्या महापौर काल म्हणाल्या, मला घशाचा त्रास होत होता पण बाबांच्या आशीर्वादाने बरा झाला। असं असेल तर रुग्णालयांवर, तज्ञ डॉक्टरांवर कोट्यवधी रुपये खर्च करण्याची काय गरज आहे? आपण राज्यभरामध्ये आशीर्वाद क्लिनिक सुरू केले पाहिजे। प्रत्येक हॉस्पिटलमध्ये एक एक कान, नाक, घसा तज्ञ तांत्रिक बाबा बसवला पाहिजे। संपलं। नो ॲडमिशन, नो ऑपरेशन, फ्री सोल्युशन। ते कृषी विद्यापीठातल्या शास्त्रज्ञांनी आता बियाणं विकास कार्यक्रमात आपली हयात घालवायची काही गरज नाहीये। थेट तंत्रमंत्र विद्या केंद्र सुरू केलं पाहिजे। तज्ञ बाबा बुवांनी भारून दिलेलं बियाणं शेतकऱ्यांना द्यायचं, तरारून पीक येईल। जर नेत्यांना आर्थिक उत्कर्ष करण्याची ताकद या भोंदू बाबांमध्ये आहे तर मग शेतकऱ्यांना वंचित का ठेवायचं? असं पाहिलं की काही जे वरच्या लेवलचे बाबा असतात ना, एकदम हाय लेवलचे, ते थेट सोन्याची चेन काढून देतात ना। आता अशा दिव्य महापुरुषांना फुल टाइम साखळ्या काढायला बसवलं पाहिजे ना। अशा मोठमोठ्या साखळ्या, गोल्डमॅन सारख्या, छोट्या नाही, गोल्डमॅन अशा मोठ्या साखळ्या काढायला लावायचं त्यांना। शिवाय शेतकऱ्यांना उन्हातानात काम करण्यापेक्षा सोन्याच्या साखळ्या काढायला त्याचं प्रशिक्षण द्यायचं। म्हणजे हमी भावाचा प्रश्न नाही, ते पुन्हा कर्जमाफीचा विषय नाही, सगळं सॉल्व। मग पोलीस मागे कशाला? पोलिसांनाही गुन्ह्याचा तपास करण्यासाठी एआयचा नाही, हे थोतांड प्लॅनशेटचा वापर करायला शिकवलं पाहिजे। प्रशिक्षणच दिलं पाहिजे त्यांना। कुठलाच आरोपी सुटला नाही पाहिजे अशी तरतूद। तपासाची कटकट कशाला? कदाचित अशाच उदात्त हेतूनं राज्याचे माजी शिक्षण मंत्री भोंदू बाबाच्या दरबारात गेले असू शकतात। काही नतद्रष्ट लोक त्याच्यावर टीका करतात। कदाचित शिक्षण मंत्र्यांना अभ्यासक्रमातच तंत्रमंत्राच्या प्रयोगांचा एखादा धडा समाविष्ट करायचा असू शकतो ना। नापास व्हायचं नसेल तर शिक्षकांना कसं आपल्याला वश करायचं हा फॉर्म्युला सांगितला जाऊ शकतो। किंवा हुशार मुलाच्या मनात नेमकं काय चाललंय हे ओळखायला इतर मुलांना शिकवलं की मग नापास व्हायचा विषयच येत नाही। आणि हो, त्या मांत्रिकाच्या कार्यालयामध्ये एक गोष्ट मात्र नक्की करायला पाहिजे, ती म्हणजे त्यांच्या कार्यालयात सुद्धा शाहू फुले आंबेडकरांचा फोटो लावायलाच पाहिजे। नेत्यांच्या केबिनमध्ये असतो तसा। कारण आपला महाराष्ट्र पुरोगामी आहे। मंडळी, हा उपहास होता, कारण आता राग येणं बंद झालंय, हसू यावं अशी परिस्थिती आहे। न्यूज 18 मराठी कुठल्याही भोंदूगिरीचं समर्थन करत नाही, पण आज या महाराष्ट्रातले नेते, अधिकारी पासून सगळे जर त्या भोंदूंच्या पायावर जात असतील तर ती असहायता इथल्या सामान्य माणसाची शब्दातून व्यक्त करण्याचा हा प्रयत्न होता। कारण महाराष्ट्र आहारी गेला तर कुणाकडे बघायचा हा सवाल आज आहे। त्याची